माजी आमदार वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनासाठी युवकांना हाक। वरोरा येथे चटप यांची धावती भेट। विदर्भ राज्य निर्मितीसाठी स्वतंत्र विदर्भ राज्य अंतर्गत मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार भाजपने 2014 मध्ये विदर्भात मते मागूनही शिवसेनेच्या विरोधामुळे राज्य देण्याचे आश्वासन पाळले नाही। यापूर्वी काँग्रेसनेही विविध समित्यांच्या शिफारसी लागू न करता जनतेची फसवणूक केल्याचा आरोप चटप यांनी केला आहे। गेल्या 20 वर्षात विदर्भातील 47,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यातील 2,47,000 नोकऱ्यांचा अनुशेष लक्षात घेऊन हे आंदोलन बेरोजगारी व कुपोषण दूर करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी स्वतंत्र विदर्भ विषयावर वामनराव चटप यांच्याशी चर्चा करण्यात आली। युवकांनी हे आंदोलन हाती घ्यावे असे मत चटप यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र दिवाळखोरीत असून येथे तरुणांचा रोजगार मिळणार नसल्याने लवकरात लवकर विदर्भ राज्य निर्माण व्हावे अशी मागणी करत आंदोलकांनी खासदारांना व आमदारांना राजीनामे देऊन जनसंग्रामात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। यावेळी आनंदवन चौक येथील कुकुले यांच्या प्रतिष्ठानात चर्चा करण्यात आली। यावेळी स्वतंत्र विदर्भाचे साहित्य युवकांना वाटण्यात आले। युवकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावे असे मत चटप यांनी व्यक्त केले। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, डॉक्टर सागर वजे, समीर बारई, पंकज नौकरकार, अनिल पाटील, बाबा आगलावे, समीर हके उपस्थित होते। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत 27 साल संपायच्या आधी विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करून नव्या पिढीच्या हाती द्यायचा संकल्प सोडला आहे आणि त्यासाठी म्हणून जे जे करायचं ते तो प्रचाराचा भाग म्हणून आज आम्ही इकडे आलो आणि 27 पर्यंत आम्ही जनजागरण करणार। 5-6 मेळावे झाले आमचे 6 जिल्ह्यात, 5 मेळावे शिल्लक आहे आणि शेवटच्या 6 महिन्यात आम्ही जाहीर करणार की शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नहीं, राठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू अशा तऱ्हेचा संकल्प करू। आणि हे युद्ध आहे कारण ही विदर्भाच्या स्वातंत्र्याची लढाई 1905 पासून 121 वर्षापासून चालू आहे आणि आम्ही पुढच्या वर्षात ती संपवून टाकायचा निर्णय घेतलाय आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर आणि हे युद्ध आहे आणि युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य आहे म्हणून त्या तऱ्हेने पुढची सगळी लढाई होईल। सत्तेत भाजप असून सुद्धा आणि आता तर शिवसेना तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यासोबत नाही आहे, तरी पण मात्र विदर्भाविषयी एक शब्द सुद्धा बोलत नाही। एक मी शनिवार नावाचा धडा शिकलो होतो, त्या धड्यातलं एक वाक्य होतं की सत्ता आणि संपत्तीचा दर्प म्हणजे वास इतका मादक असतो की कोणत्याही व्यक्ती वा संस्थेच्या नाकापाशी गेला की त्याला सुमनीचं औषध म्हणजे क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही, माणूस आपोआपच बेहोश होऊन जातो, नजाकत आई जाते। हे भलाई रामाचं नाव घेऊन आले, ही त्यालाही अपवाद नाही। कारण याचं कारण असं आहे की मुंबईची हवा लागली की त्या हवेमध्ये त्या दमटपणात असं आहे की सगळे माणसं कोमात जातात। हेही त्याला काही अपवाद ठरले नाही, पण एक माहित आहे एक ही उल्लू काफी आहे बर्बादे गुलिस्ता केली आहे आणि 2 वर्षात आम्ही असे उल्लू तयार करू आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणून आणि नंगे को खुदा डरता है, इज्जतदाराला कोणी भीत नाही अशा तऱ्हेचं युद्ध पुढचं सुरू करू आणि ह्यांनी जनतेचा विश्वासघात केलाय, जनतेच्या दरबारात पुन्हा 1.5 वर्षात सांगून मोकळं करू। स्वतंत्र विदर्भ पक्षाचा काही विचार आहे? नाही, स्वतंत्र विदर्भ राज्य, कारण मी तर आता 74 वर्षाचा, 69 वर्ष 4 महिन्यांनी महाराष्ट्रातला माणूस मरतो, मी बोनसच्या आहेत। आम्ही नव्या पिढीला असं म्हणतो की इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, होने वाला राज है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के। इतके दिवस झालं विदर्भाचं आंदोलन मागं का पडतंय? नाही, याचं कारण असं की 121 वर्षाचं आंदोलन आहे। 1905 पासून गोऱ्या इंग्रजाच्या काळापासून पारतंत्र्यात असतानापासून हे आंदोलन 3 वेळेला वाढलं बसलं, आता वेगवेगळ्या कारणांनी बसलं, त्याला काही इलाज नाही। कारण देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान, आणि ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलं महाराष्ट्रात जो जे वांछिल तो ते लाव प्राणी जातं आणि माणसाला काही मुसकं घालायची सोय नाही। त्यामुळे ह्या आंदोलनाचं जे काही झालं त्यामुळे विश्वासार्हता कमी झाली। पण आम्ही आमची टीम सगळी विदर्भ राज्य आंदोलन समिती पुकार करू किंवा मरू या तऱ्हेने हे करू, जिंकू किंवा मरू या तऱ्हेने आज युद्ध लढू आणि 2027च्या नव्या पिढीच्या हाती हे राज्य मिळून त्यांच्या स्वाधीन करू।